भविष्यात पहिल्यांदा काँग्रेसचं तिकीट मिळतं काय आणि 16 दिवसामध्ये प्रशांत जगताप काँग्रेसच्या तिकिटावर नगरसेवक होतो काय, या सगळ्या गोष्टी स्वप्नाच्या पलीकडच्या असं मला वाटतं. पण हे होत असताना प्रशांत जगताप हा विषय नका डोक्यात घेऊ. विचारधारेसाठी शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा असेल किंवा गांधी नेहरूंची नका काँग्रेसी विचारधारा असेल, याच्यावर मी फॉर्म राहिलो कालही आजही आणि मी उद्याही राहील. त्याच्यामुळे हा मिळालेला विजय हा त्या सामान्य जनतेचा आहे. मी त्यांना त्या ठिकाणी समर्पित करतो आणि हा शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेचा विजय असं माझ्यासारख्याला वाटतं. मी या ठिकाणी सांगू इच्छितो, विजय हा नक्की मला मिळणार होता. म्हणजे त्या ठिकाणी मी अपक्ष जरी उभा राहिलो असतो तरी निवडून आलो असतो. पण जे माझे सहकारी आहेत, ज्यांच्यासाठी माझा संघर्ष मागच्या काळात चालू होता, त्याचबरोबर पुणेकरांसाठी माझा संघर्ष चालू होता, की पुणेकर चुकीच्या लोकांच्या हातामध्ये आहेत. त्यांच्याच बरोबर जर या ठिकाणी आपल्याला जर नका या ठिकाणी मांडीला मांडी लावून बसायची जर वेळ आली, तरी पुणेकरांची थट्टा असेल की पुणेकरांना आपण फसवू, अशा प्रकारचा विचार होता. त्याच्याचमुळे मी या ठिकाणी माझ्यापुरता वैयक्तिक स्वार्थाचा विचार न करता काँग्रेसमध्ये आलो आणि कारण की मला काँग्रेसबरोबरच नाही का यायचं होतं. त्यामुळे मी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसबरोबर राहील. पण मला एका गोष्टीचा आनंद आहे. आज काँग्रेसचे 15 नगरसेवक निवडून आलेत. त्याच्यामध्ये 5-6 लोकं माझ्याबरोबर आले. त्यांना तिकीट काँग्रेसने दिली. पुणेकरांनी त्यांना स्वीकारलं आणि ते काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आले. त्याच्यामुळे पुणेकर आणि महाराष्ट्रातील देशातील जनता ही आयडिओलॉजी सोडत म्हणजे त्यांनी सोडली नव्हती. आजही सोडत नाहीत आणि उद्या सुद्धा सोडणार नाही, याच्यावर शिक्कामोर्तब आहे. मला या अनुषंगाने एक गोष्ट अधोरेखित करायची आहे. भाजप आज या ठिकाणी मनी आणि मसल पॉवर निश्चित निवडून आलेला आहे. पण त्याच्याचबरोबर ते एका टोकाच्या विचारधारेवर कायम आहेत. तसंच एम-आय-एम ज्यांना आपण नका या ठिकाणी फार जमीत पण धरलं नव्हतं, त्यांनी सुद्धा अनपेक्षित पद्धतीने 114 नका सीट निवडून आणल्यात. पण ते होत असताना ते कोणाची बी टीम आहे का सी टीम आहे हा पार्ट सोडून टाका. पण 2 वेगळ्या टोका काहीतरी एक वेगळ्या प्रकारचे यश